नमस्कार मंडळी, चला ऐकूया आपण ह ब प चैतन्य महाराज वाडेकर यांची अमृतवाणी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण तुलसी हर हसे मकर कुंडले गणपति जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे जय हरि जय 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजन तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बहुत सुकृताची अन्य विठ्ठलिया तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बापर तुम्हारे सर्व सुखाचे आगर बापर तुम्हारे तुहा विठ्ठल संत कृपा झाली इमारत फळाली इमारत फळाली इमारत फळाली संत कृपा झाली
इमारत फळाची इमारत फळाची इमारत फळाची संत कृपा झाली इमारत फळाची इमारत फळाची इमारत फळाची संत कृपा झाली इमारत फळाची इमारत फळाची इमारत फळाची ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया मातया किंकर प्रेम केला विस्तार प्रेम केला विस्तार हम दिला भागवत तुका भजन करा भजन भजन करा तुका भाला भजन करा भजन करा भजन करा महेश भडवते भजान निरूपण निरूपण बहिनी भडवते भजान निरूपण हरि जय 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 ठोपर कुमार जय जय ठोपर Thank
संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा जगद्गुरु तुकाराम संत कृपा झाली संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झालासे कळस तुका झालासे कळस भजन करा सावकाश ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया बहेनी फडकते ध्वजा बहेनी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा ज्ञानदेवे रचिला पाया
उभारिले देवालया पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास गुरु प्रथम दुसऱ्या चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाडुन्या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे चिवंदू श्री गुरुचरण ते नमस्कार होणे आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वाद करी संतांचा वाद करी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठल भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे सिद्धपुरुष ज्यांचा अभंग गाथा पंचमवेद म्हणून मान्यता प्राप्त झाला श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांच्या शिष्या ज्यांनी स्त्री जातीचा उद्धार केला वारकरी संत परंपरेतल्या स्त्री संतांच्या मालिकेतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव संत बहिणाबाई संत बहिणाबाईंचा भागवत धर्माची इमारत उभी कशी राहिली ही भागवत धर्माची इमारत उभी राहत असताना कोणी कोणी कोणती जबाबदारी स्वीकारली या संबंधानं भागवत धर्माचा वारकरी परंपरेचा इतिहास सांगणारा वारकरी संप्रदायातला अत्यंत महत्त्वाचा अभंग मी आपल्या समोर ठेवलेला गायक वृंदांनी जो अभंग आज काही क्षणापूर्वी तुमच्या समोर सुस्वरामध्ये आळवला अभंग संत बहिणाबाईंचा आहे आणि या भागवत धर्माची उभारणी झाली कशी पाया कोणी रचला आवार कोणी निर्माण केलं विस्तार कोणी केला खांब कोणी दिला कळस कोणी दिला इथपासून तिथपर्यंत ज्या अभंगामध्ये भागवत धर्माचा इतिहास सांगण्यात आला तो अभंग आजच्या ह्या कीर्तन सोहळ्यासाठी आपण वैचारिक मंथनासाठी या ठिकाणी निवडतो मला एका गोष्टीची कल्पना आहे
माझ्यासमोर बसलेला हा श्रोता वर्ग आपल्या जीवनातला अत्यंत धकाधकीचा अमूल्य असा वेळ खर्च करून आज या उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि उपस्थित श्रोत्यांच्या पदरामध्ये संत साहित्याचं विचारांचं दान पडावं या प्रांजळ हेतून आज या ठिकाणी आयोजित झालेला हा कीर्तन सोहळा फक्त रेणावीच नव्हे तर संबंध जिल्हाभरातील संबंध राज्यभरातील भाविकांच्या भक्तगणांच्या श्रद्धेलं नाव म्हणजे श्री रेवणसिद्ध देवाचं हे नाव. रेवणसिद्ध देवाचा प्रकट दिन जन्मकाळ सालाबादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी साजरा होतोय. आणि देवाच्या जन्मकाळाला देवाच्या या प्रकट दिनी आपण उपस्थित असावं या आग्रहानं या ठिकाणी जमलेला महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि भागवत धर्माविषयी नितांत श्रद्धा असणारे तुम्ही सगळे भाविक जन आपल्या सगळ्यांच्या असण्यानं आजच्या ह्या उंची आणि भव्यता प्राप्त होते. मला असं वाटतं की जगतामध्ये कुणी जर भाग्याचा अर्थ विचारला, भाग्य म्हणजे काय ह्याचं जर मूर्तिमंत प्रतिपादन कुणी आपल्याला विचारलं तर 21व्या शतकामध्ये सुद्धा या वैज्ञानिक जगतामध्ये सुद्धा या अत्याधुनिक जगामध्ये सुद्धा आपलं धकाधकीच्या जीवनातलं सगळं कष्टप्रद जीवन बाजूला ठेवून जर आपल्या देवाच्या जन्मकाळाच्या निमित्तानं आणि प्रकट दिनाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणात आबालवृद्धांची मांदियाळी एका ठिकाणी एकवटत असेल तर मला असं वाटतं की भाग्याचा याच्यापेक्षा दुसरा अर्थ आपल्याला जगामध्ये पाहायला मिळणार. आजच्या घडीला माणसाचा प्रापंचिक आणि परमार्थिक या दोन्ही क्षेत्रातल्या दोरीवर वाटचाल करत असताना एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचतं की जिथे अनेक अनुत्तरित प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी माणूस मनुष्यपणाच्या पातळीवरच्या इच्छा, आकांक्षा, प्रयत्न सगळं काही थांबलं की देवाचं दार शोधायला निघतो. आणि देवाच्या जन्मकाळाच्या संबंधानं असलेल्या अशा पद्धतीच्या सोहळ्यामध्ये नितांत श्रद्धेने जेव्हा एखादा भाविक येऊन बसेल तर मला असं वाटतं की त्याच्या अंतःकरणातल्या त्याच्या मस्तिष्कामधील अनेक अनुत्तरित प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी हे स्थान आणि हा काळ त्याला उपयुक्त ठरेल. आपल्या हातात जे पुष्प प्राप्त झालेले आहेत अगोदर देवाच्या जन्मकाळाच्या संबंधानं आपण बसल्या जागेवरून ती पुष्पवृष्टी करून घ्यावी. महाराज जेव्हा पुंडलिक तेव्हा मोठ्या भावनेनं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या प्रसन्न अंतःकरणानं हात जोडून बसल्या जागेवरून तुम्ही पुष्प अर्पण करायचे. आणि तदनंतर उर्वरित अभंगाच्या संबंधानं येणाऱ्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाच्या संबंधानं विचार करायचा. देवाचा जन्मकाळ हा मनुष्य योनीच्या किंबहुना 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेतलेल्या कुठल्याही जीवाच्या जन्मकाळापेक्षा हा विशेष का मानला जातो? कारण मनुष्य जीवाला यावं लागतं, संत येतात आणि देवाला आणावं लागतं. मराठी चांगलं असेल थोडं बारीक आहे का? आपल्याला यावंच लागतं, तिथे चॉईस नाही. संतांना कोणी आणायची गरज नाही, ते येतात आणि देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागतं ते अंतःकरणातल्या शुद्ध प्रतीच्या भावानं. खिशात असलेल्या कोऱ्या करकरीत नोटा पाहून देव येत नाही. अंतःकरणातला तो शुद्ध प्रतीचा भाव देवाला बोलवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी पुरेसा ठरतो. एकदा मोठ्या प्रेमानं देवाचा जय जयकार करायचा आणि बसल्या जागेहून पुष्प अर्पण करायची. पुंडलिक
झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. 20 वर्षाच्या अलीकडल्या आणि 50 वर्षाच्या पुढच्या कुठल्याच व्यक्तीजवळ जास्त वेळ बसू नका. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचा वेळ सत्कारणी लागावा असं वाटत असेल तर 20च्या आतले आणि 50च्या पुढचे या दोघांकडं काही काम नसतं. आणि म्हणून कीर्तनात बसलेल्या माता माऊली, तुम्ही जेवढ्या वयोवृद्ध आहात, ज्येष्ठत्व हे फक्त वयाचं असलं भागत नाही. ज्येष्ठत्व हे ज्ञानाचं असावं, ज्येष्ठत्व हे अनुभवाचं असावं. फक्त वयाचं ज्येष्ठत्व काय कामाचं. मला सालाबादप्रमाणे याही वर्षी रेवणसिद्ध देवाच्या संस्थानाकडून आजही निमंत्रित करण्यात आलं. मी मनस्वी त्यांचा आभारी आहे. श्रोता वर्गामध्ये पुरुष वर्ग असेल, महिला वर्ग असेल, समोर बसलेली अनेक गुरुजन मंडळी असतील, स्वामींच्या चरणी, देवाच्या चरणी साष्टांग प्रतिमात करतो. श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. काका, आपल्यालाही जय हरिराज. आज आपल्या सगळ्यांच्या असण्यानं या कार्यक्रमाला जी भव्यता प्राप्त होतीये ती एक औपचारिकता ठरू नये तर याचं एक साफल्य प्राप्त व्हावं या हेतूनं मी काही महत्वाच्या विषयाला हात घालता यावा म्हणून कीर्तनाच्या संबंधानं जेव्हा या व्यासपीठावर आज बोलायला उभा राहिलो तेव्हा संत बहिणाबाईंचा हा भंग निवडण्याची माझी इच्छा झाली. संत कृपा झाली. ज्या महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला, या महाराष्ट्राच्या या भारत भूमीच्या या मातीला ज्यांनी ज्यांनी सुपीक केलं, या महाराष्ट्राला ज्यांनी प्रबोधनाची एक मोठी परंपरा, एक चळवळ देऊ केली, परकीय आक्रमण जेव्हा आपल्या राज्यामध्ये होती आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक क्षेत्राचा एक सुवर्ण काळ जो आपल्या राज्यामध्ये, आपल्या या भारतवर्षामध्ये सुरू झाला, सामान्य माणसासाठी ज्ञानाची दारं खुली झाली. जागतिक पातळीवरचं तत्वज्ञान हे सामान्यातल्या सामान्य पातळीवर आयुष्य जगण्यासाठी जेव्हा खुलं केलं गेलं, तो दिवस आपल्या राज्यातल्या, आपल्या भारत भूमीवरच्या जीवासाठी दिवाळीपेक्षा कमी दिवस नव्हता. एक दिवस असा होता, एक काळ असा होता, या मातीमध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीला कपाळावर गंध मिरवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. एवढंच काय, जातीय भेद एवढा उंचावला होता की ठराविक समाजानं ज्ञानाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवली होती. काही धर्म मार्तंडांनी स्वतःची धर्माची जी काही दुकानदारी चालवली होती. त्या सगळ्या काळामध्ये हजारो वर्ष आपली ही भारत भूमी एका परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होती. पण अंधार कितीही गडद असला, रात्र कितीही मोठी असली तरी सुद्धा सूर्योदय झाल्याशिवाय राहत नाही. आणि हजारो वर्षांपासून हा काळ जो परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होता, कृष्ण झाला, राम झाला. रामानं आचार शिकवला, कृष्णानं विचार शिकवला. दशावतार झाले देवाचे. पण कृष्ण झाल्यानंतर, राम झाल्यानंतर हजारो वर्ष, शेकडो वर्ष हा काळ परिवर्तनाच्या अपेक्षेत असताना, प्रतीक्षेत असताना 12व्या शतकामध्ये या भारत भूमीला, या महाराष्ट्राला एक रत्न प्राप्त झालं. 12व्या शतकाच्या शेवटी आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला भागवत धर्माच्या संबंधानं आपलं काम निर्माण करून धर्मज्ञानाची, शास्त्राची जी काही मक्तेदारी काही ठराविक लोकांनी घेतली होती, ती मक्तेदारी मोडून काढून ते ज्ञान जनसामान्यांसाठी खुलं करणारं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं. आणि त्या रत्नाचं नाव काय तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबा. ज्ञानोबारायांनी भागवत धर्माचा पाया रचावा आणि या जगाला ज्ञानाची दारं खुली करावी. काही धर्म मार्तंडांनी ज्ञानाची मक्तेदारी फक्त आणि फक्त स्वतःकडे घेतली होती. वेदोपनिषद आम्ही वाचणार, तुम्ही ती आमच्या तोंडून ऐकायची, मंत्रोच्चार
आम्ही करणार, तुम्ही तो ऐकायचा, दक्षिणा आमच्या पायावर ठेवायची, डोकं टेकवायचं आणि बाजूला व्हायचं, असा काही मक्ता काही धर्म मार्तंडांनी गिरवला होता. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या विशिष्ट जातीकडे हा मक्ता गिरवला जात होता त्याच जातीमध्ये जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात पहिली या मक्तेदारीवर कुऱ्हाड चालवतील, याच्यापेक्षा मोठा दिवस महाराष्ट्राला कुठला बघायला मिळाला. दिवसामागून दिवस गेले 450 वर्षानंतर, माऊली ज्ञानोबारायांच्या 350 वर्षानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्राला एक रत्न सापडला आणि त्या रत्नाचं नाव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकोबारायांनी जन्मापासून परमार्थ केला, भक्ती मार्गाचा आलेख गिरवला. माझ्या वडिलांची मिरासे का देवा तुझी चरण सेवा. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जेव्हा वारकरी संप्रदायाचा कळस व्हावा इतकी उंचीची भक्ती केली, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात राहिलेल्या सकल संतांनी सुद्धा तुकोबारायांनी दाखवलेला तो भक्ती मार्ग गिरवला. मी सुरुवातीचं हे प्रास्ताविक कुठल्या दिशेनं नेतोय हे वैशिष्ट्यानं डाव्या बाजूला बसलेल्या महिला वर्गानं नीट ऐकायचं. का? आज अभंग कीर्तनासाठी जो आपण निवडलाय तो एका स्त्री संतांचा. एक काळ होता की स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलं जात होतं. अजूनही समाजामध्ये काही महाभाग आहेत की ज्यांना स्त्रीकडे फक्त एक भोग वस्तू म्हणून पाहण्याच्या पलीकडे दृष्टी अजून मिळालेली नाही. आणि स्त्रीकडे आजही फक्त एक भोग वस्तू म्हणून चूल आणि मूल यापुरतं मर्यादित म्हणून पाहणाऱ्या त्या पुरुषी अहंकाराला ठेचायचं असेल तर स्त्री संतांच्या साहित्याकडे जरा गांभीर्यानं पाहावं, महिलांनी पाहावं, वैशिष्ट्यानं महिलांनी पाहावं. कारण आज एक स्त्री संतांचा अभंग निवडत असताना मला सद्य परिस्थितीमध्ये स्त्री सबलीकरणासाठी, स्त्री सामर्थ्याचं उदात्तीकरण करण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात, जी काही भाषणं दिली जातात, जो काही बडेजाव स्त्री शक्तीच्या सामर्थ्यानं सबलीकरणाच्या बाबतीत मिरवला जातोय तो फार अपुरा आहे. खरं काम केलं या वारकरी परंपरेतल्या स्त्री संतांनी. त्यामध्ये संत बहिणाबाई असतील, संत मुक्ताबाई असतील, संत सोयराबाई असतील, संत कानोपात्रा असतील, राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामदेवरायांच्या परिवारातल्या स्त्री संत असतील, मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, या स्त्री संतांनी सुद्धा फार मोठा इतिहास या महाराष्ट्राला दिला. पण दुर्दैवानं ज्यांच्याकडं सध्या प्रबोधनाचा मक्ता दिला गेलाय यांचा अभ्यास कमी पडला आणि श्री संतांचं साहित्य हळूवार कुठेतरी वळचणीला जाऊन पडलंय. आणि म्हणून सुरुवातीलाच माझ्या प्रास्ताविकामध्ये एक गोष्ट सांगतो की म्हणत असतील काही जण की स्त्रियांना इथे अधिकार नाही, स्त्रियांनी इथे उभं राहू नये, तर त्यांना चपराक बसेल अशा पद्धतीचं शास्त्रशुद्ध उत्तर देतो की हा वारकरी संप्रदाय आणि हा भागवत धर्म जेवढा ज्ञानोबा तुकोबारायांचा आहे तेवढाच मुक्ताई जनाबाईचा सुद्धा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. देवाचा जन्मकाळ साजरा करत असताना केवळ औपचारिकता म्हणून देवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन भजन करत असताना टाळी वाजून आमची जबाबदारी संपत नाही. येणाऱ्या काळाच्या संबंधानं कुठली कुठली आव्हानं आमच्या समोर उभी राहणार आहेत त्या आव्हानांना डोळ्यासमोर ठेवून सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून अभ्यासानं स्वाध्यायानं आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. या दृष्टीनं आजचं कीर्तन ऐकायचं. अलीकडल्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माच्या प्रचारकांनी थोडीशी विनोदाची दुकानं उघडून ठेवल्यामुळं तुमचं रंजन होत आहे. पण एक सांगू का, आयुष्याचा विनोद होत असताना इथे येऊन सुद्धा विनोद ऐकण्याची तुम्ही मानसिकता ठेवता कामा नये. बऱ्याच लोकांना दुर्दैवानं आजही वाटतं की इथे आल्यानंतर हास्यकल्लोळ व्हावा, विनोद ऐकायला मिळावेत. नाही बाप, हा महाराष्ट्र ज्यांनी उभा केला, या भारत भूमीला ज्यांनी घडवलं आणि या भूमीचा अभिमान म्हणून इतिहासामध्ये ज्यांची ज्यांची नावं सुवर्ण अक्षरात कोरली गेली ना, त्यांनी आपलं आयुष्य तुमच्या मनोरंजनासाठी खर्च नव्हतं केलं. आणि म्हणून इथं बसलेल्या कुठल्याही श्रोत्याच्या मनोरंजनाचा इथे विचार होईल का मला माहिती नाही. इथे बसलेल्या कुठल्या श्रोत्याचं करमणूक होईल की नाही मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण हो, इथं बसलेल्या प्रत्येक सुज्ञ आणि जाणकार व्यक्तीच्या पदरामध्ये आज मी संत साहित्याचा विचार टाकून जाईल एवढा मात्र माझा वचननामा. प्रास्ताविकानंतर आता अभंग विषयाकडे तुमचं लक्ष आकृष्ट करतोय की देवाचा जन्मकाळ साजरा करत असताना ज्या भूमीमध्ये आमचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्राच्या भूमीचा अभिनिवेशाने आम्ही गौरवाने उल्लेख करतो, या महाराष्ट्राला एक संतांची मोठी परंपरा लाभली आहे.
आणि अध्यात्माच्या आणि भक्तीच्या धर्तीवर कुटुंबदाय जेव्हा असा एकत्रितपणे एकवटतो, एका ठिकाणी एकत्र येतो, तेव्हा मला असं वाटतं की आमच्या इतिहासाची जी पाळंमुळं आहेत, आमच्या संस्कृतीची जी काही पाळंमुळं आहेत, ती पुन्हा 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 आमच्या या संबंधांना अधोरेखित करता आली पाहिजे. आणि मग व्यासपीठावर आल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की कुठल्या विषयाला हात घालावा. एक नजर अशी श्रोत्यांकडे टाकली आणि नजर श्रोत्यांकडे टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर आजही 21व्या शतकामध्ये जर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं श्रोते एकत्रित होत असतील तर श्रोत्यांच्या दृष्टीनं आणि वक्त्याच्या दृष्टीनं सुद्धा एकच विषय महत्वाचा असला पाहिजे आणि तो म्हणजे आपल्या इतिहासाची पाळंमुळं पुन्हा पुन्हा आम्हाला अधोरेखित करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या काही शतकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या बाबतीत दुजाभाव दाखवण्यात आलेलं चित्र आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळतं की स्त्रियांना केवळ चूल आणि मूल इतक्या पुरतं मर्यादित ठेवलेलं काही शतकांमध्ये, काही दशकांमध्ये आम्ही बघितलं. संत बहिणाबाईंनी सगळ्यात अगोदर कुऱ्हाड जर कुठल्या मानसिकतेवर चालवली असेल तर ती ही मानसिकता की पुरुषांपेक्षा स्त्री कुठेतरी कमी दर्जाचं आयुष्य करेल, या मानसिकतेवर पहिली कुऱ्हाड चालवली ती बहिणाबाईंनी चालवली. आता बहिणाबाईंच्या कार्याबद्दल आणि बहिणाबाईंच्या आजच्या अभंगाच्या संबंधानं विचार करत असताना मला अगोदर बहिणाबाईंचा आध्यात्मिक जन्म तुमच्या समोर मांडावा लागेल. संत बहिणाबाई जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जायच्या. जगद्गुरु तुकोबाराय आमच्या पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू गावी जन्म घेतलेलं एक अध्यात्मातलं अनमोल रत्न. 16व्या शतकामध्ये जन्म झालेले जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी लहान वयात संसार गळ्यामध्ये पडला. 12व्या वर्षी पहिलं लग्न झालं, 13व्या वर्षी दुसरं लग्न झालं. पहिली पत्नी दुर्धर आजारानं ग्रस्त होती म्हणून दुसरं लग्न केलं हे सांगणं गरजेचं आहे. माता पिता वर्तले, मोठा भाऊ उदासीन होऊन निघून गेला, भाऊजाई वारली, दुष्काळ आला, स्वतःचा मुलगा अन्नान्न करत डोळ्यासमोर मेला, बायको मरण पावली. आणि या सगळ्याच्या नंतर प्रपंचातून मन उठल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाच्या दृष्टीनं आपली पावलं अधिक सखोलपणे, अत्यंत जाणीवपणे, डोळसपणानं भक्तीच्या मार्गाकडे वळवली. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती वाढत चालली. दिवसेंदिवस देहूमध्ये तुकोबारायांच्या घरासमोर ही भली मोठी रीग वाढायला लागली. आता जगद्गुरु तुकोबारायांची रीग वाढली, दारा पुडली, त्यांची कीर्ती वाढली, याचा अर्थ सगळ्याच लोकांना आनंद होईल अशातला भाग नाही. महाराज तुमची कीर्ती वाढली आणि गावकऱ्यांना आनंद झाला असं जर तुम्ही म्हणत असाल तर माफ करा, तुमचा पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे. समाज हा नेहमी दुतोंडी गांडुळाची भूमिका निभावत आलेला आहे. जेव्हा देहूतल्या प्रस्थापितांकडूनच विरोध व्हायला लागला तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी खचून न जाता आपलं अध्यात्माचं कार्य आणखी जोमाने सुरू ठेवलं. जगद्गुरु तुकोबारायांचा संदर्भ यासाठी देतोय, ज्यांच्या अभंगावर आज आपण बोलतोय तो अभंग आहे बहिणाबाईंचा. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली. चाकण 84 भागातून पलीकडल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुकोबारायांची कीर्ती वाढू लागली 16व्या शतकामध्ये. आणि मराठवाड्यामध्ये स्त्री जातीमध्ये जन्म घेतलेल्या संत बहिणाबाईंचा प्रपंच तुकोबांचे अभंग गात गात फुलू लागला होता. आपल्या घरातल्या कामापेक्षा बहिणाबाईंचं सर्वात जास्त लक्ष असायचं तुकाराम महाराजांच्या अभंगावर. एक दिवशी नवऱ्यानं बघितलं की हिला हिच्या नवऱ्यापेक्षा तुकाराम महाराजांची जास्त आठवण येते. बहिणाबाईंच्या नवऱ्यानं तिच्या हाताला धरलं, रागानं तिला ओढलं आणि तडा 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 पावलं टाकत देहूमध्ये आणलं आणि तुकाराम महाराजांच्या वाड्यावर जाऊन तुकाराम महाराजांच्या पायावर ढकलून दिलं. सांभाळा हिला. तुकोबारायांनी विचारलं, कोण आपण गृहस्थ? मी या बाईचा दुर्दैवी करंटा नवरा.
अहो हिचं घरात खाण्यावर लक्ष नाही, कामावर लक्ष नाही, पती धर्म पाळायचा तर त्याच्यावरही लक्ष नाही, दिवस रात्र तुमच्या अभंग गात बसते ही बाई. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना शांत केलं आणि बहिणाबाईंना विचारलं, बाई काय झालं? बहिणाबाईंनी हात जोडले आणि तुकोबा, तुमच्या अभंगांनी आमचं जीवन समृद्ध झालंय, तुमच्या अभंगांनी, तुमच्या संत साहित्याने, तुमच्या सिद्धांतांनी आम्हाला परमार्थाची वाट शुद्ध दिसायला लागली, स्वच्छ दिसायला लागली. आम्हाला तुमच्या चरणावर जागा द्या. आत्ताच्या काळातले कुठले स्वयंघोषित संत असते, लगेच गळ्यात माळ घातली असती, अंगारा बिंगारा दिला असता आणि स्वतःचा एक आश्रम थापून तिथं सेवेसाठी ठेवला असते. स्पष्ट बोलतोय. समाज जोपर्यंत चुकीच्या व्यक्तींच्या पाया पडत राहील तोपर्यंत आसाराम आणि राम रहीम जन्माला येतच राहतील, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज या अभंगाचा विचार करत असताना हाही एक सिद्धांत तुमच्या समोर ठेवून जातो की कुणाच्याही चरणावर नतमस्तक होत असताना, कुणाच्याही पायावर डोकं ठेवत असताना अगोदर त्या व्यक्तीची विद्वत्ता, त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता, त्या व्यक्तीचं आयुष्य समाजाभिमुख आहे का, लोकाभिमुख आहे का, दीन दुबळ्यांच्या प्रती, सामान्य प्रती त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे का, हे तपासायचं आणि मग त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं. आंधळेपणानं नाही, डोळसपणानं ठेवायचं. आणि याच धर्तीवर वारकरी संप्रदायाचा कळस झालेले जगद्गुरु तुकाराम महाराज बहिणाबाईंना सांगतात की बाई, आमचं चमकणं हे काजव्यासारखं आहे. किती न्यूनपणा आहे तुकोबारायांकडे. आमचं चमकणं हे काजव्यांसारखं आहे. त्यानं कदाचित तुमची वाट क्षणभर उजळून निघतही असेल, पण आयुष्य प्रकाशमय व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वयंप्रकाशी व्हा. मोठा विचार आहे तुकोबारायांचा. बहिणाबाईंनी ऐकलं नाही. बहिणाबाई तिथून उठायला तयार नाही. तेवढ्यात देहू गावातले सद्गृहस्थ आले आणि त्यांनी बहिणाबाईंची, त्यांच्या पतीची आपल्या वाड्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली. जेव्हा गावातल्या मंबाजी बुवांना कळालं, परगावाहून एक कुटुंब आलंय आणि त्यांना भक्ती मार्गाची आवड आहे, मंबाजी बुवांनी स्वतःच्या वाड्यामध्ये राहण्यासाठी त्यांना जागा दिली. पण मंबाजी बुवाच्या एक दिवशी लक्षात आलं, हे कुटुंब राहतंय माझ्या घरात, खातंय माझ्या घरात आणि संध्याकाळी कीर्तनाला कुणाच्या जातंय. म्हणजे दिवसभर माझ्या गाडीत फिरतो आणि संध्याकाळी प्रचाराला. हे पूर्वीपासून चालत आलंय काका, हे आतापासून नाही. कृष्ण सुद्धा रात्रीचा चोरून चोरून कौरवांना भेटायचा. आता जाऊ द्या, मी अधिक विस्तार करत नाही. हे तिथपासून आले मॅनेज व्हायचा कार्यक्रम. आणि मंबाजी बुवाच्या लक्षात आलं, ह्या जोडप्याला सहानुभूती दाखवून मी माझ्या वाड्यामध्ये राहायला जागा दिली तर लक्षात आलं, अजन्म मी ज्यांना आयुष्यभर वैरी म्हणत आलो, ज्यांचा तिरस्कार करत आलो, संध्याकाळी त्या तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जातात. भांडी कुंडी सगळा संसार घेतला मंबाजी बुवांनी त्यांचा आणि असा रस्त्यावर फेकून दिला, निघा बाहेर. तरी सुद्धा मंबाजी बुवांनी इतका तिरस्कार करून सुद्धा, गाईला मारून सुद्धा, त्यांना घराबाहेर काढून सुद्धा बहिणाबाईंनी परमार्थाची वाट सोडली नाही, देहू सोडलं नाही. मी अधिक विस्तारानं बोलणार नाही, मला अभंगाकडे प्रवेश करायचा आहे. बहिणाबाईंनी जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि देहूच्या सानिध्यामध्ये राहून इतकी विद्वत्ता प्राप्त केली. एक स्त्री जातीमध्ये जन्म घेतलेल्या या महिलेनं शिक्षणाचा कुठलाही अत्युच्च पदावरचा भाग नसताना सुद्धा इतक्या कमालीची विद्वत्ता प्राप्त केली. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा संस्कार हा अत्यंत तंतोतंत स्वतःवर करून घेतला. आणि एक दिवस असा आला की वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायला येऊ पाहणारी एक महिला एवढ्या उंचीची जागा प्राप्त करते की वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा इतिहास सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. ही ताकद या भागवत धर्माची आहे, ही ताकद ह्या वारकरी संप्रदायाची. सकलांसी येते आहे अधिकार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची भलती नारी